23 धावा ज्यांनी ठोकल्या ते नितेश पाटील मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेत. यानंतर एक महत्वपूर्ण मॅच अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इलिमिनेटर्स एका बाजूला असतील पालवी 11, दुसऱ्या बाजूला आपल्याला श्रीशा साक्षी 11चा संघ श्रीशा साशा 11 त्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. पाडस पण इकडे पालवी 11 संघाचे क्षेत्ररक्षक चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पालवी 11 रोहित लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. महत्वाचा सामना करो नाही तर घर जाओ. महत्वाचा सामना असेल तुम्हाला. आता ही शेवटची संधी असेल. सामना जिंकला तर संधी उपलब्ध होईल आणि ती संधी शोधावी लागेल. संधी शोधून त्या संधीचं सोनं करावं लागेल. मैदानात ती जबाबदारी असेल. लोणेरेचा वंडर बॉय म्हटलं जातं. अमोल आला स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला येतो एक तडाखेबाज जिगरबाज खेळी ज्याच्या बॅटीतून आला अर्धशतक आणि गोलंदाजी मार्कवर. धारदार गोलंदाज पाहतोय आपण. रोहित काही गोलंदाजी करतोय. रोहित चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. पण मात्र राहुलने मागाशी खुश केलं होतं. आता मात्र रोहितवर जबाबदारी असेल. जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारीतून आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. रोहित आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पंच वळतील दोन्ही हात खुरावतील सांगतील का हा चेंडू वाईड आहे. या सामन्यातील आपल्या मागाच्या पहिल्या सेमीफायनलतील उत्कृष्ट खेळाडू नितेश पाटील याला आपण सन्मानित करूया. रोहितचा चेंडू गोलंदाजाच्या सरळ खेळण्याचा प्रयत्न मात्र एक डाव घेतली जाते. नितेश पाटीलला गौरव करूया. शिवतेज सरांना विनंती असेल. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आपण पाहतोय. नितेश चांगल्या बजा फटका आपण पाहतोय. अति गाई संकटात नाही. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आपल्या संघासाठी आपली महत्वाची भूमिका कशी आहे. संघाने आपल्याला आयकॉन म्हणून का घेतलंय संघ मालकाने याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. विचार करावा लागेल. पण मात्र यावेळचा चेंडू कमालीची गोलंदाजी पाहतोय. पण मात्र इथं पंच अचूक घेरतात. गोलंदाज थोडीशी चूक करतोय. नक्कीच दिलेल्या रेषेच्या पुढे जातोय आणि पंच त्याला वॉर्निंग देतात. अर्थात नो चेंडू आपण पाहतोय. ओव्हर स्टेपिंगचा चेंडू हाताळल्या कारणास्तव आपण पंच दंडित करतात. नो ची अवांतर धाव मिळली जाते श्रीशा साक्षा 11 संघाला.
पण मात्र चांगल्या पद्धतीचा गोलंदाजीचा परफॉर्मन्स देते ती पालवी 11. यावेळचा हा चेंडू सुरेख फलंदाजाला अचंबित करणारा गुडलँड स्पॉट वरून थोडासा गिरकी घेणारा फलंदाजाचा फिरकी घेणारा चेंडू पाहतोय. पण मात्र पालवी खुश असेल का खुश असू नये, कारण पालवीच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ना ते सर्व सांगून जात आहे की माझं या संघावर असणारं प्रेम आणि मी संघ का मैदानात उतरलाय. यावेळचा हा चेंडू थोडासा सोडून दिलाय, पण मात्र पंच जाग्यावर तटस्थ आहे. बॅनरच्या पाठून ती आस्वाद घेते. पालवीचं कौतुक करूया. थोडीशी इथून उठून गेली, पण मात्र तिला सांगायचं रडायचं नाहीये, लढायचं आहे. या गोष्टी तुला आता शिकायचं आहे, कारण तू आता 5 चेंडू झालेले आहेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच रोहित करतोय. रोहित वर हल्ला करण्याचा मानस असेल, पण मात्र रोहित काय गोलंदाजी करतोय. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक वेध घेतला, क्षेत्ररक्षक पकडणार, फेक करणार, केवळ एकच धाव. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावर धावा येतात त्या. फक्त 5. चांगल्या पद्धतीची व्यूहरचना पालवी 11 संघाने रचली आणि त्याच्या अनुसरून ते क्षेत्ररक्षण रचतात, गोलंदाजी करतात. कमी धावाचा मानस ठेवला असेल, पण मात्र मानस ठेवला असेल श्रीशा साक्षा 11 संघाने की टार्गेट ठेवला असेल जास्त धावा करायचा. इथं तुमच्या मनासारखं काही होणार नाही आहे. तुमच्या प्रतिस्पर्धी संघावर तुम्हाला आक्रमण करावं लागेल, हल्ला करावा लागेल, तरच तुम्हाला स्थिती आणि परिस्थिती बदलायला मिळेल. या गोष्टीचा विचार करावा लागेल. मग विचार करण्यात अमोल मात्र विचारमग्न आहे. त्याच्या सोबतीला आहे तो एक तडाखेबाज ज्याच्या बॅटीतून अर्धशतक आलाय, तो अजून शांत आहे. पण मात्र शांत करणारी गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून घेतोय तो गोलंदाजी मार्गून आलाय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येते रोहित. रोहितचा पहिला चेंडू चांगला पद्धतीने खेळला, पण मात्र रोहित डावऱ्या हाताचा गोलंदाज आहे. चांगल्या पद्धतीचा टप्पा घेतोय, चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळतोय. इथं लक्ष नाही आहे, कारण मनसुबे सांगतात की मला एक धाव नको, माझ्या संघासाठी मोठ्या धावा हव्यात. पण मोठ्या धाव्या टाकण्यासाठी मी गोलंदाजीला आलो नाही. रोहित वारंवार सांगतोय. काय गोलंदाजी करतोय. गाडी थांबवायची आहे, सामना चालू आहे. प्रवीण टेंबे काय दिमागदार. चांगल्या पद्धतीचा जीवनदान कोणाला दिलाय. लोणेरेचा वंडर बॉय अमोलला जीवनदान दिलंय. या जीवनदानाचा फायदा किती उचलेल पाहावं लागेल. संघ मालक आपण पाहतो अभिजित टेंबे, अक्षय टेंबे वाट बघतात की माझा आयकॉन कशा पद्धतीने खोलेल, कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पण मात्र आहे तो स्ट्राईकला आला. आता मात्र नॉन स्ट्राईकला, आता स्ट्राईकला आला तो नवीन फलंदाज. जाग्यावरून उभा ठेवण्याची गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहतोय. गुडलँड स्पॉट वर पडलेला चेंडू सरळ यष्टिकच्या हातामध्ये विसवतोय. फलंदाजाला कोणताही चान्स किंवा फलंदाज कोणताही टास्क बदलत नाही आहे. निर्धाव पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. अशीच गोलंदाजी रोहित करत राहिला तर पालवी 11 संघ एक नव्या उमदीने एक नव्या आकार घेईल आणि त्यात पालवी जास्त खुश होईल. पण मात्र पालवीला खुश ठेवण्याची जबाबदारी रोहितची असेल, पण मात्र जबाबदारी प्रत्येक खेळाडूची आपल्या संघ मालकाला खुश ठेवण्याची असेल. कशा पद्धतीचा खेळ चाललाय. मात्र इथं 2 रोहित हवी होताना दिसतात. 2 षटक कशा पद्धतीने हाताळलेत तर नक्कीच आपण पाहतोय श्रीशा साक्षा 11 संघाला जखडून ठेवलंय. कोणत्या अतिरिक्त फटके मारण्याची जागा देत नाही आहे. त्याच कारणास्तव धाव फलक अगदी कमी धावे व गतीवर आहे. अमोल पुन्हा एकदा फसतोय.
अमोलला चेंडू मिडल होत नाही हवेच्या विरोधात खेळताना. त्याला कलात्मक फटके खेळावे लागतील. धाव फलकावर धावा होतात त्या 9. अशा पद्धतीचा खेळ चाललाय तो पाहू. पण धावा झाल्यात 9. या 9 धावा मारक ठरणार नाही. श्रीशा साक्षा 11 सांगायला आपले आता हात नाही तर खांदे खोल लागतील. या गोलंदाजावर आक्रमण करावं लागेल. हल्ला चढवावा लागेल. तर संघ मालक अभिजित टेंबे अक्षय टेंबे खुश होतील. टेंबे फॅमिलीला खुश करायचं असेल तर मात्र मैदानात अमोल टेंबे स्वतः या सामन्याचे सूत्र आपल्या हातात घ्यावे लागेल. पण मात्र आपण पाहतोय पालवी 11 संघाला नवी उजाळी नवी ताकद नक्कीच मिळाली. अगदी 2 षटकात आपण पाहिले तर केवळ 9 धावा खर्ची केल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर नवीन 10 धावा धाव फलकावर. नवीन गोलंदाजी मार्कवर प्रणय. 10 झालेत शेवटचे. प्रणय गोलंदाजी मार्कवर. प्रणय आपल्या षटकातील पहिला चेंडू डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणाचा वेध घेईल का काय. इथं मात्र 1 धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा मानस धाडस द्या. सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. अमोलच्या बॅटीतून मोठे पट घेणार अशी आशा पल्लवित झाले. मात्र पल्लवी संघ सांगतोय की आम्ही आशा आणि त्याच्यावर नक्कीच आमच्याही आशा असतील की आमचे असे गोलंदाज आहेत ते फलंदाजांना जकडून ठेवतील. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी चांगल्या पद्धतीचा प्रयास असेल प्रणय याचा. या वेळेचा हा आपण डास पाहिला पाहिजे. चेंडू पडला. फलंदाजाने घेतली गिरकी आणि गोलंदाजावर केलं आक्रमण आणि चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर. चौकार. डीजे आणि त्याचाच परफॉर्मन्स त्याच गाठणीदार झालाय. पण मात्र श्रीशा साक्षा 11 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलंय. कायसा निर्णय चुकीचा ठरलाय की काय. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय पण मात्र सरळ क्षेत्ररक्षणाचा वेध घेणारा आणि लोणेरचा वंडर बॉय अमोल बॅक टू डगआउट. मिळेल डीजेला संधी. सोळा या धावसंख्येवर अजून एक हादरा बसतोय. संघाची नाजूक केवळ केविडवाणी अवस्था आपण पाहतोय. यातून सावरणारा कोणता असा फलंदाज असेल तो श्रीशा साक्षा 11चा तारणहार बनेल. मोठी इनिंग खेळावी लागेल.
मोठे फटके खेळावे लागतील. 35-40 धावांचा टार्गेट उभं करावं लागेल. पण मात्र आतापर्यंत धाव फलकावर फक्त 16. या 16 धावा पुरेशा ठरणार नाहीयेत. नवीन फलंदाजी मार्कवर. वैभव आला. वैभवच्या बॅटीतून पहिला चौकार आलाय. धावा चौकारांशी वाढतायत. त्या पोहोचतात त्या तब्बल 20 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ झाला. 18 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धाव फलकावर. या 20 धावा अजूनही कमी पडणार आहेत. एखादा मोठा षटक, मोठा धावांचा षटकाचा पाठलाग करावा लागेल. त्याची वाट बघावी लागेल. येणाऱ्या गोलंदाजाची वाट लावावी लागेल. पण मात्र पालवी 11 संघाचा कर्णधार कोणती जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर देतोय. निर्णय गोलंदाज असेल. महत्वाचा गोलंदाज असेल वैभव आणि त्याच्या साथीला येतो वैभव आणि साहिल. ही सलामी जोडी आपण पाहतोय. महत्वाची जोडी आहे. पहिल्या सामन्याची याच जोडीने आपल्या हातात सूत्र घेतली होती. तो पहिला सामना त्यांना आठवावा लागेल. 30 इनिंग करावे लागेल. शेवटचे 6 चेंडू त्यांच्या वाटेला असतील. हे 6 चेंडू जास्तीत जास्त धावा करायला लागतील. पहिल्या मॅचचा हिरो आपण मैदानात पाहतोय साहिल. साहिलला 30 खेळी आठवावी लागेल. वैयक्तिक 50 धावा. या स्पर्धेच्या सर्वोत्तम खेळाडू अर्थात बॅटरच्या रेंज मध्ये तुला राहायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. त्यासाठी मात्र मैदानात तसा खेळ करावा लागेल. परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कार्तिक आलाय. कार्तिकचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षकाला वेध घेणारा आणि नक्कीच मोठी फलंदाज बाद होतोय. साहिल बाद होऊन परतोय. मिळेल डिजल संधी. त्याच्या वाट्याला येतील 5 चेंडू. या 5 चेंडू जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील. कमीत कमी 20. जास्तीत जास्त किती पाहावं लागेल. पण मात्र कार्तिक काय गोलंदाजी करतोय. कार्तिक पहिल्या चेंडूवर मोठी सफलता मिळवतोय. त्यानंतर त्याच्यावर जबाबदारी अजून वाढतोय. अजून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. अभिजित कशाप्रमाणे हल्ला करेल. यावेळचा अभिजितचा हा आपण फटका पाहिला. केवळ क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. केवळ 1 धाव. 1 धावेने धाव फलक पुढे सरकवतोय. 21 धावा धाव फलकावर पाहतोय. वैभव आला स्ट्राईक वर. वैभवच्या बॅटीतून मोठे फटके येतील. मोठे धमाके येतील का हा प्रश्नचिन्ह आहे. याला उत्तर कोण देणार तर वैभव देणार. पण मात्र उत्तर त्याच्या विरोधात आहे. तो गोलंदाजी मार्कवर कार्तिक कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आपल्या षटकातील 3रा चेंडू. यावेळेचा हा फटका कार्तिक आलाय. कार्तिकला बॅट वर घेतला आणि कार्तिकला पाठवलं सीमारेषे बाहेर. अर्थात तो चेंडू होता आणि हा षटकार महत्वाचा आलाय. डीजे
घालायचा प्रश्न आला. जिंकणारा संघ राडा करणारा काय नाही, मी लोणेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग आहे. या पंचायत लीग मध्ये नंतर चर्चा होणार की कुठला संघ जिंकलाय. आतापर्यंत आपण सामना पाहतोय श्रीशा साक्षा 11 वर्सेस पालवी 11. या दोन संघामध्ये लढत चालू आहे. यावेळेचा हा चेंडू आपण क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आज पालवीने काय खायला दिलंय दुपारच्या जेवणात किंवा नाश्त्यामध्ये, हा सुद्धा प्रश्न पालवीला विचारावा लागेल. कारण खेळाडू तंदुरुस्त आहेत. पालवीची स्माइल सगळ्यात सांगून जाते. काहीतरी नक्कीच जादू आहे पालवीकडे. पण मात्र अशी जादू चालणार नाही श्रीशा साक्षा 11 संघावर. हे दाखवून देण्यासाठी डान्सिंग डावलून अटॅकिंग फलंदाजी करण्याचा नक्कीच अभिजितचा प्रयत्न आपण पाहतोय. इथं मात्र बाद होईल अभिजित. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 10 फलकावर धावा आहेत त्या 29 आणि 30 धावांचं माफक लक्ष असेल. 30 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल पालवी 11 संघ पाहावं लागेल. पण मात्र 30 धावा रोखण्यासाठी श्रीशा साक्षा 11 संघ कशा पद्धतीने व्यूहरचना असेल, कोणते गोलंदाज वापरेल, कोणत्या गोलंदाजांवर जास्त प्रेशर निर्माण करणारी गोलंदाजी टाकावी लागेल, याच्यावर थोडं मनसुबा करावा लागेल. मैदानात एक चेंडू नवीन उपलब्ध करायचा आहे आणि जुना चेंडू जमा करायचा आहे. हा जुना चेंडू आलाय. चला विनंती असेल श्रीशा साक्षा 11 संघ आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानात उतरा. यानंतर संधी मिळाला आहे, अर्थात एक गोल्डन चान्स ज्यांच्याकडे आहे, अर्थात एक सेमीफायनल सेकंड सेमीफायनल ज्यांना खेळायची आहे ती माऊली मोटार्स आणि यशवंत ग्राफिक्स. हा संघ सुद्धा जय्या तयार राहायचा आहे. पण मात्र सामना कोणाशी खेळायचा आहे हे त्यांना मैदानात त्यांना लक्ष देऊन राहायचं आहे. इथून जिंकणारा संघ त्यांच्याशी भेटणार आहे. आता श्रीशा साक्षा 11 संघ येईल की येईल पालवी 11. तीस धावांचं माफक आव्हान. या 30 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग करेल पालवी 11 संघ. सालमेजूर मैदानात आले. 30 धावांचा पाठलाग करायचा. येणारे चेंडू आहेत 24 आणि 24 धावा. 30 धावा करायच्या आहेत. सर्वजोड आपण पाहतोय मैदानात 30 धावांचं एक छोटस आव्हान, पण मात्र छोटस आव्हान पार करताना दमछाक लावू शकतो श्रीशा साक्षा 11 संघ. कारण मैदानात त्यांच्याकडे पण अनुभव आहे. लोणाऱ्याचे सुपरस्टार आहेत आणि म्हणूनच ते मैदानात उतरलेत. सेमीफायनल आपण पाहतोय कशा पद्धतीने हा सामना रंगतोय. इथून पोट जिंकणारा संघ सेमीफायनलची अजून एक मॅच खेळावी लागेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज रोहित पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत करतोय. फलंदाज प्रणयला माघारी पाठवतोय. पहिली सफलता मिळवून देतोय श्रीशा साक्षा 11 संघाला. मिळेल टीचरला संधी.
आणि गोलंदाजी धुरा सांभाळतो तो गोलंदाज गणेश. गणेशचा पहिला चेंडू आपण पाहिला, अगदी स्टंपाचा वेध घेणारा, फलंदाजाचा तिरडा टिपीट करणारा आणि फलंदाजाला बाद करणारा चेंडू आपण पाहिला. पण मात्र आपण पुन्हा आलाय, पुन्हा कशा पद्धतीने, मग पुन्हा MBBS हा पिक्चर आठवावा लागेल, संजय दत्तचे ते डॉक्टरचा डायलॉग. तो पिक्चर ज्यांनी बघितलाय त्यांनी पुन्हा एकदा बघा. पण मात्र तुम्हाला MBBS होताना स्वतः मात्र जबरदस्त अभ्यास करावा लागेल, त्यानंतर तुम्ही डॉक्टर होता. खोटा डॉक्टर आला की नक्कीच कशा पद्धतीचं ऑपरेशन करायचं हे माहीत नसतं. इथं मात्र ऑपरेशन करावं लागेल चांगल्या पद्धतीचा. पुन्हा आलाय, पुन्हाला माहिती आहे सामन्याची अहमियत, पुन्हा ओळखतोय इथून जिंकलो तर आपल्याला पुढे जायला लागेल. आणि त्यासाठी मैदानात अजून माझ्यासाठी 23 चेंडू आहेत आणि संघासाठी 30 धावा करायच्या आहेत. गणेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू जबरदस्त ऍक्शन मध्ये आपण टाकला, अगदी कांद्यातून जोर लावून टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पण मात्र एक सलमानक पद्धतीला ढकलून काढलं, एक धाव घेतली, संघाचं खातं खोललंय, स्वतःचं खातं खोललंय पालवी 11 संघाचं. रोहित मात्र समजून जातोय कशा पद्धतीची गोलंदाजी गणेशची आहे, कशा पद्धतीने गणेश टाकणारा चेंडू आहे, त्याला सलमान रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, केवळ 1 धाव खर्च केलाय गणेश. कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. गणेशकडे एक्सपिरियन्स आहे, गणेशकडे अनुभव आहे आणि अनुभव पणाला लावून तो गोलंदाजी करतोय. आपल्या षटकातील चौथा चेंडू खोलात टाकला होता, त्याला उचलून खेळायचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण तिकडे तैनात केलं. इथं 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस धाडस, पण मात्र नशिबात ही दुसरी धाव होती की काय असं जणू सांगून जातोय. ओरतूच्या स्वरूपात ही 1 धाव घेतली जाते. धाव फलक 2 धावीने पुढे सरकवते, 3 या धावसंख्येवर पोहोचतोय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी रोहितच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. पण मात्र तेवढ्याच चांगलीची गोलंदाजी आपण पाहिले गणेश कडून. यावेळेचा खोलात टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा 30 पोझिशन, तोच क्षेत्ररक्षक, पण मात्र केवळ या वेळेला 1च धाव घेतली जाईल. आता स्ट्राईक ला येईल तो मुन्ना. गणेश या गोलंदाजीवर कशा पद्धतीचा फटका खेळेल की गणेश कशा पद्धतीचा चेंडू हाताळेल. यावेळेचा हा फासवा चेंडू टाकलाय क्षेत्ररक्षकाकडे, झेल जाणारा चेंडू, पण मात्र झेल जमिनीला दान होतंय, जीवनदान मिळते मुन्नाला. हा जीवनदान आपल्या संघासाठी किती घातक ठरू शकतोय. श्रीशा साक्षा 11 संघासाठी संधी निर्माण झाली होती, पण त्या संधीचं सोनं करू शकलं नाही. अगदी तुम्हाला पहिली वाट बघावी लागेल, नंतर वाट काढावी लागेल, नंतर वाट लावावी लागेल. या 3 गोष्टी वाट करण्याकरता आहेत. धाव फलकावर धावा आहेत त्या 5. ज्या पद्धतीने पूर्वार्धात श्रीशा साक्षा 11 संघाचा स्कोर कार्ड 5 झाला होता, त्या धर्तीवर तसाच पद्धतीचा खेळ चाललाय. तशाच पद्धतीची ताबडतोब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अमोल. अमोलला सुद्धा आपल्या संघासाठी एक निर्णायक आणि चांगली जबाबदारी धरून गोलंदाजी करावी लागेल. संघाच्या संघ मालक अभिजित टेंबेने आपल्याला आयकॉन ठेवलंय, तर आयकॉनची भूमिका आपल्याला नक्कीच निभावी लागेल. त्यासाठी कशा पद्धतीचा टप्पा, कशा पद्धतीची ऍक्शन, कशा पद्धतीचा वेग गोलंदाजीत त्याला साकार लागेल, मैदानात त्याला दाखवा लागेल. पण मात्र स्ट्राईकला तो मुन्ना. एक जीवदान मुन्नाला नक्कीच भेटलंय. मुन्ना नशीब घेऊन आलाय की काय, मुन्नाला ते सिद्ध करावं लागेल. फुलटास पद्धत चेंडू, पंच दर्डित करतात की हा चेंडू बिमर आहे. बोनसच्या स्वरूपात अशा एकूण 2 धावा मिळतील. धावफलक 2 या धावसंख्येने वाढेल, धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. अजून दुसऱ्या षटकातील कोणताही चेंडू आपण अमोलच्या माध्यमातून पाहत नाहीये. अमोलला कमबॅक करायला लागेल. आपल्याच आधी डेबिटला पेमेंट कमी आहे, नक्की तुम्ही वारंवार गुगल पे करत राहाल तर या आपला अकाउंट खाली होईल.
या अकाउंट तुम्हाला वाचवावं लागेल. या सेव्हिंग मधून अजून सेव्हिंग कशी वाढ करता येईल हे पाहावं लागेल. यावेळचा हा चेंडू या गोलंदाजाच्या मस्तकवर दस्तक, घणाघाती फटका, सीमा रेषे बाहेर षटकार. डीजे पुढे उघडा आणि पहा नीट. अमोलची खराब गोलंदाजी पाहायला मिळतोय. अमोलला कमबॅक करण्याची संधी मिळत नाहीये. या फ्री हिट वर हल्ला चढवेल का? इथं बघा, इथं एक धाव होती, दुसरी धावेचं परिवर्तन त्यात केलंय. पुनशा स्वरूपात अजूनही 2 धाव मिळत आहेत. धाव फलक 2 या धावसंख्येने वाढतोय. 18 धावांवर पोहोचतोय. षटक दुसऱ्या प्रगती पथावर आहे. काहीशी दमछाक झाले आपण पाहतोय ती श्रीशा साक्षा 11 संघाची. पण मात 3 चेंडू झालेले आहेत. यावेळचा सरळ बॅटने धावा येतात. रिव्हर्स खेळायचा आत्मघातकी फटका असतो. बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी. बनला तर बनला, नाही तर बरबाद, असं हा फटका असतो. जेव्हा तुम्हाला सरळ बॅटने धावा येतात तुम्ही सरळ बॅटनेच खेळत राहा. इथं धावा वाढताय. धावांचा 19 धावा धाव फलकावर आहेत. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी. यावेळचा हा फटका पाहिला क्षेत्ररक्षक वेध घेणार, मात्र येतं क्षेत्ररक्षक होतय फंबल. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार. डीजे पोरांच्या मनगडात त्या बोरीवर दगड मारायला ताकद कुठं राहिली आहे. आता हात व्यस्त झाले ते मोबाईल मध्ये. कारण बोट चालतात ते फक्त स्वीप स्वॅप आणि नंतर युट्यूबचे व्ह्यूअर्स बघायला. तो खेळ 90 दशकातील लोकांनाच विचार लागेल की त्यांनी कशा पद्धतीचे आंबे पाडलेत, कशा पद्धतीची बोरं खाल्लीत. निर्णायक षटक आपण पाहिलं, मागणं षटक आपण पाहिलं. धाव फलकावर धावा आहेत त्या 23. येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज. ज्याप्रमाणे अपेक्षित गोलंदाजी अमोल कडून पाहिजे होती ती गोलंदाजी अमोल कडून झाली नाही. त्याच कारणास्तव संघाचं मनोदर थोडं खचलंय. पण मात्र असा एखादा गोलंदाज येईल तो निर्धाव किंवा कमी धावाचं षटक देऊन 4थ्या षटकात पुन्हा इंटरेस्टिंग मॅच आणू शकतो. जबाबदारी असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चेतन.
नवीन गोलंदाज येतोय चेतन, कारण केवळ 7 धावा डिपेंड करायच्या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. मग चेतन आला की चेतनला आठवण करून द्यावी ती पाकिस्तान विरुद्ध केलेली ती हॅट्रिक, अर्थात चेतन शर्माने. त्यानंतरच्या त्याची वाहवा झाली होती. चेतनने इथून असा कमबॅक दिला ना की चेतनच्या नावाची सुद्धा चर्चा होऊ शकते. चेतन ही करेल का? पहिला चेंडू इथं क्षेत्ररक्षणाचा वेध घेणारा, फलंदाजाला बाद करणारा पहिला चेंडू येतोय. मिळेल डीजेला संधी. सुटली सोन्याची आहे. या सोनेऱ्या चषकाला कोण गवसणी घालणार आहे? एक संघ वाट बघतोय, अर्थात प्रिन्स 11 संघ, की आमच्या सोबत फायनलला कोण भेटणार आहे. आता मात्र वाट बघतोय बावली मोटार्स आणि यशवंत ग्राफिक्स. यातून विजेता संघ आमच्या शिबड्याला कोण येणार आहे? नक्की श्रीशा साक्षा 11 की पालवी 11 संघ. अजूनही सामना संपला नाही, कारण चेतन सांगतोय मी अजून गोलंदाजी मार्कवर आहे. येणारे चेंडू आहेत 11 आणि जिंकण्यासाठी 7 धावा. मी टक्कर देऊ शकतो, पण नवीन फलंदाज मैदानात आलाय. मोनिश कशा पद्धतीची फलंदाजी करेल? मोनिशला खोल्यात टाकला होता, त्याला उचलून फेकून दिलं सीमारेषे बाहेर. षटकार. इथं पालवी खुलली, पालवी हसली, पालवी नाचली, कारण का तर मोनिशच्या बॅटीतून दिमागदार षटकार आलाय. यावेळेचा अजून एक मोनिशच्या बॅटीतून मोठा धडाका, विजयी षटकार.